सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। महापौर श्रीमती हिमगौरी आहे आडवे, थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडनं। चंदन, काळाराम मंदिरामध्ये आज धर्मध्वजाची उभारणी केली जाते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये। आपण बघतो की ऐतिहासिक हा संपूर्ण क्षण आहे। 31 फूट उंच पितळी स्तंभ जो आहे तो मंदिरावर उभारण्यात आलेला आहे आणि त्यावर 70 फूट उंच शिखरावर हा जो ध्वज आहे तो स्थापित केला जाणार आहे। हा धर्मध्वज सुमारे 90 दिवसांच्या हाताळणं तयार करण्यात आला असून या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचप्रमाणे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्य त्यांना देखील या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपण बघतोय। शंखनाद जो आहे तो या ठिकाणी मंदिर परिसरात केला जातोय आणि हा धर्मध्वज म्हणजे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर उभारण्यात आलेला हा जो धर्मध्वज आहे तो एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो आहे। अत्यंत पारंपरिक आणि अत्यंत आध्यात्मिक अशा पद्धतीनं कोरीव हा जो आहे तो आता काळाराम मंदिराच्या या कळसावर या ठिकाणी स्थापित केला जातो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचप्रमाणे माजी राष्ट्रपती कोविंद हे देखील या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित आहेत। या सोहळ्याच्या निमित्तानं विधिवत पूजन जे आहे ते सध्या या ठिकाणी केलं जातं आणि हे पूजन करून हा ध्वज जो आहे तो या ठिकाणी मंदिरावर स्थापित केला जाणार आहे। अनेक वर्षांपासून खरं तर हा ध्वज या ठिकाणी मंदिरावर स्थापित करावा अशा पद्धतीची मागणी होती। हा धर्मध्वज जो आहे तो आजपासून पुन्हा एकदा मंदिराच्या कलशावर फडफडणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा भव्य सोहळा जो आहे तो या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला आहे आणि नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील पारंपरिक जो पुजारी वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विधिवत पूजन जे आहे ते या ध्वजाचं करण्यात येत आहे आणि त्याच्या जो मंदिरावर स्थापित केला जाणार आहे। त्याच्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर एक शुभ शकून एक शुभ संकेत म्हणून अनेक वर्षांपासून हा जो आहे आणि त्यामुळे एक ऐतिहासिक असा संपूर्ण जो आहे तो नाशिककरांचा म्हणावा लागेल। नक्कीच चंदन, या सगळ्या ऐतिहासिक अशा सोहळ्याचं काय महत्व आहे, तसंच 150 वर्षानंतर हा धर्मध्वज या ठिकाणी फडकणार आहे, तर यावर नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहे? काही फोटो हे या ठिकाणी रिलीज सुरू चंदन, तुमचा आवाज येत नाही, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। मात्र नाशिकच्या प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरामध्ये धर्मध्वजाची स्थापना या ठिकाणी केली जाते। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं या धर्मध्वजाची स्थापना या ठिकाणी केली जात आहे। जवळपास 150 वर्षानंतर धर्मध्वज या ठिकाणी फडकणार आहे। 70 फूट शिखरावर या ध्वजाची उभारणी केली जाते। 39 फुटांचा उंच असा पितळी स्तंभ या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे।